नमस्कार, श्री आरी वर्कच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत हे बीट्स कसे लावायचे। राइड्स बीट्स, हे 3mm, हे 3mm, टॅबलेट आणि हे शुगर बीटच्या थोडे जरा मोठे ते आणि हे कर्ड्स बीट्स। पहिला आपण कर्ड्स बीट्स कसे लावायचे हे बघूया। बाहेर हे कर्ड्स बीट्स घेतले मी, 1 2 3। शुगर बीट्स कसे आपण 3 घेतो तसेच हे कर्ड्स बीट्स 3 घ्यायचे, असे टाकायचे, नाही अशी लाईन करायची आणि खालून फिट परत 3 घ्यायचे। हे शुगर बीट्स आहेत ना, शुगर बीट्स, कर्ड बीट्स, हे 3 घ्यायचे। आता याच्या पुढे हे छोटे मणी, शुगर बीटच्या नंतरची साईज, हे 2 घ्यायचे। हे 2 घेतले, परत टाकले, परत एक स्टिच घेतला, काढला। हे 2 घ्यायचे, एक कारण हे छोटे आहेत ना म्हणून। हे बघा, खालून टाईट करायचा, हा जवळून स्टिच करायचा, म्हणजे ते मणी असे फुलत नाही, फुगा आलेला दिसत, असे टाईट। आता हा आपल्याला राइड्स बीट्स लावायचा। हा एक मी असा उचलला, हा एकच लावायचा, हे 2 नाही लावायचे। हा इथे लाईनीवर ठेवला, हा स्टिच मारला, परत एक घेतला, असा उचलला, परत एक टाकला, हा घालून घट्ट केला, परत स्टिच घेतला। हे मणी, हा एक टाकला, हे एकच टाकायचे। 2 टाकले ना का ते स्टिच बरोबर येत नाही आणि घट्ट बसत नाही, मध्ये स्पेस येतो। हा परत घेतला, हा परत टाईट केला, खालून खेचून परत स्टिच घेतला, हे झालं। हा व्हाईट मनी, शुगर बीट्सपेक्षा मोठी, शुगर बीट्सपेक्षा ही मोठी साईज आहे, याच्यापेक्षा मोठी साईज आहे बघा। हे आपण 2 घेतले, हे वाले, हा आपण एकच घ्यायचा। हा मी टाकला, परत खालून खेचला घट्ट, परत एक केला, परत एक उचलला। कोणता पण मणी असो, समजा शुगर बीटच्या नंतर कर्ड बीट्स नंतरची साईज मोठी असेल ना, ती एकच लावायची। आता आपण टॅबलेट लावूया। ही पण एक घेतली, ही परत फिट केली खालून, हे अशी लावून घेतली। आता हा एक मोठा मणी आहे, हा बघा याची साईज मोठी आहे, हा परत घेतला, याचा एक अटॅच केला, म्हणजे 3mm, 4mm, 5mm, जसं साईज वाढणार तसा एकच मणी घ्यायचा। हे झाले, असे फिट्ट केले का मग लगेच गाठ मारून घ्यायची। स्टिच काढलं,
इथे झाला. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू.